तर हे नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा आपल्या ब्लॉगमध्ये. तर आजपासून आपण एक निर्धार केला आहे की आपण जे आहे ते आता लाँग व्हिडिओ पण बनवणार आहोत. तर त्यासाठी हा पहिला आपला ब्लॉग आहे जो फुल ब्लॉग राहील. आणि आज गणवंत महाराजांचा बर्थडे असल्यामुळे आपण त्यांच्यावरती काही गोष्टी इथे आपण शो करणार आहोत. बाहेर पण जाणार आहोत काही गोष्टी, तर मी तुम्हाला ते सुद्धा दाखवणार आहे. तर शेवटपर्यंत आपल्या ब्लॉगला जोडून राहा. ज्या मित्रांनी आपल्याला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. खूप मजा येणार आहे आपल्या ह्या पूर्ण ब्लॉगच्या सिरीजमध्ये. तर चला. तर सकाळी मम्मी स्वयंपाक करत होती आणि मी गेलो किचनमध्ये. मम्मीला विचारलं, मम्मी पोळी बनवत आहे की पोळा? मम्मीचं म्हणणं आहे की एकच चपाती खा आणि साईडला हवा. तर आपण रेडी झालेलो होतो, आंघोळ वगैरे सर्व रेडी होतो. तर आपण डॉक्युमेंट्स उचलले आणि डिक्कीमध्ये टाकता असता तुम्हाला थोडासा डिक्कीची मजा दाखवतो. तर काढली आपण आपली बसंती पार्किंगच्या बाहेर आणि आता आपण जाणार आहोत मार्केटसाठी. जे काही आपले कामं आहेत ते आपण करूया. तर जाता जाता ह्या दोन मोठ्या मोठ्या बहिणी भेटल्या. मोठ्या नको मोठ्या, लहान वयाने लहान आहेत बट मोठ्या म्हणजे की तुम्ही बघू शकता. त्यांना थोडं चिढव केलं आणि आपण निघालो परत. खूपच गरमी आहे तर त्याचा एक छोटा क्लिप घेऊन घेतला. बघू शकता तुम्ही किती घाम येतो. तर आपण निघालो आहे आपल्या रस्त्याने. तो कुछ करो तुम मस्त्या करो. हाँ, मैं डायरेक्ट सर को दिखाऊंगा. हाँ, मारो हमको जिंदा मत छोड़ो. तर ताईंना चिडवलं आणि थोडासा मार खाल्ला त्यांचा. तर हे सर्व माझे जुने साथी आहेत, यांच्यासोबत मी काम केलं आहे. तर यांना बाय केला आणि बाहेर निघालो आणि बघितलं तर मेडिकलमध्ये शुक्लाजी होते. शुक्लाजींना पण ब्लॉगमध्ये घेतलं. हे पण आमचे मित्र आहे. त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या आणि आपण निघालो परत आपल्या कामाशी. समोर निघालो असता बघितलं तर ही थोडीशी लहान मुलांची गर्दी. तर इथे मी जाऊन बघितलं तर हे जे आहे ते अकोल्यामधनं गायब झालं होतं. म्हणजे की मी कुठेच बघितलं नाही. तब्बल एक 10 वर्षाआधी बघितलं असेल मी कुठेतरी, किंवा मोबाईलवरती यूट्यूबला बघितलं होतं. बट अकोला सिटीमध्ये मी हे खूप वर्षानंतर बघतो आहे. आणि हे जे दादा आहेत हे बरेलीवरनं आले होते. यांनी हे नवीन स्टार्ट केलं आहे अकोल्यामध्ये. खूप छान असं खायला पण लागतं आणि दिसायला पण ते जे कला करतात त्या अप्रतिम असतात. तर त्यांना पण थोडं आपण ब्लॉगमध्ये घेतलं, त्यांना बोललो आणि मुलांना बाय केलं. याआधी मी फक्त ते यूट्यूबवरती बघितलं होतं आणि काही खूप वर्षाआधी मी ते खाल्लं होतं. खूपच म्हणजे असं वेगळं फील वाटलं ते बघितल्यानंतर. मला माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. तर मित्रांनो, तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांमध्ये पण हे पाठवा. तर बघा, टोईंग पथक दिसलं आहे जे की 1 सेकंडमध्ये गाडी उचलतात झपाट्याने. तर त्यांना पण आपण ब्लॉगमध्ये घेतलं. ह्या काकांची गाडी फक्त अवघ्या 2 मिनिटाने वाचली, कारण की काका तिथे समोरच होते म्हणून त्यांची गाडी सुटली. आता काकाची गाडीच जाणार होती. तर हे आहे अकोल्याचं तहसील, जे की खूप सुंदर दिसतंय आज. तर आलो आहे आपण कलेक्टर ऑफिसच्या परिसरामध्ये. हा पूर्ण कलेक्टर ऑफिसचा परिसर आहे, तुम्ही बघू शकता. इथे भरपूर संप चालत असतात. आता हा एक OBC म्हणजे OBC आरक्षणासाठी जे उपोषण करतायत ते संरक्षणासाठी. तर आपण आलो आहे परिसरामध्ये. आता आपण जाणार आहोत, एंट्री करणार आहोत आतमध्ये. बघा, अकोल्याचं कलेक्टर ऑफिस म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय. आणि खूपच सुंदर असं बनवलं आहे ही इमारत आता. तर आपण आलो आहे जिथे आपल्याला आपलं निवेदन द्यायचं आहे, तिथे आपण आलो आहे. आणि तुम्ही इथे गर्दी बघू शकता की लहान मुलं, फॅमिली, महिला आणि पुरुष किती म्हणजे गर्दी आहे बघू शकता तुम्ही इथे. कारण की जे कामांना 8-8, 15-15, 20-20 दिवस लागतील, परत वारंवार इथे यावं लागतं यांना, त्यामुळे ही गर्दी आहे. तर आपलंसुद्धा काम हे अर्धवटच झालं आहे. तर आपल्याला परत एकदा 2 महिन्यांनी चेक करावं लागणार आहे. म्हणजे असं काही इथे काम असं ताबडतोब होत नाही. कलेक्टर ऑफिसचं ही एक खूप खासियत आहे की तुमचं काम वेळेवर कधीच होणार नाही.
तर आपण निघालो आता इथून आपल्या घरी जाण्यासाठी. तर समोर हे तुम्ही जे बघताय हे मेन हॉस्पिटल आहे अकोल्याचं आणि ही आहे चौपाटीचा परिसर, जे की नाईटमध्ये खूपच सुंदर अशी इथे वेगवेगळ्या प्रकारचे डिशेस तुम्हाला इथं खायला मिळतात. खूप सारे इथे शॉप्स असतात साईड नाईटला, म्हणजे स्ट्रीट फूड म्हणू शकतो आपण इथे. तर ते संध्याकाळी खूप छान असं इथे व्ह्यू असतो. तर चला आपण इथे आलोच आहोत, तर तुम्हाला अशोक वाटिका हे पण आपण दाखवून देऊया. अकोला सिटीमध्ये जे राहतात त्यांना हे परिसर माहीत आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी तर काही न्यू नसेल. बट जे माझे व्ह्यूवर आहेत ज्यांनी अकोला सिटी बघितलं नसेल किंवा त्यांना माहिती नाही आहे, त्यांच्यासाठी हे पूर्ण व्ह्यू आहेत. अशोक वाटिकेला आम्ही आलो आणि इथे बघितलं तर आमच्या ओळखीचे काका, खूप दिवसानंतर भेट होती. कशी वाटली तुम्हाला अशोक वाटिका मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आणखीन काही तुम्हाला मी आपले जे स्पॉट आहेत दाखवणार आहे, तर चला. तर हे आहे आयकॉन ऑफ अकोला, म्हणजे की टावर अकोल्याचं, जे की खूप प्रसिद्ध आहे विदर्भामध्ये. आणि अकोल्याच्या फ्रीलान्सर जे आहेत त्यांनी खूप फेमस केलं आहे या पॉईंटला. खूप लोकांनी ते रील काढल्यात. एक वेळ होती की इन्फ्लुएन्सरना कंटेंट मिळत नव्हते, तर ते याच पॉईंटला येऊन रील काढत होते आणि खूप फेमस पॉईंट आहे हा. तर चला मित्रांनो, तर आता जाऊया आपल्या घराकडे. तर ह्या ट्रॅफिकमध्ये बघा, थोडा ट्रॅफिक लागलं होतं, इथं थांबला, इथे एक ब्लॉक घेतला. आपण आलो आणि सिग्नल सुटला. तर तुम्ही बघू शकता सिग्नल सुटला की जेव्हा ते एक जंग असायची, आक्रमण फील तसंच येतो मला कधी कधी जेव्हा एक सिग्नल सुटतो. जेव्हा पण ब्लॉग बनवतो हे लहान चिन्हमन्य जे आहेत ते मला मिळतातच कुठल्या ना कुठल्या पॉईंटला, आणि त्यांना खूप खुशी वाटते की एक काहीतरी व्हिडिओ बनवतो आहे. तर आता आपण आलो आहे रेल्वे स्टेशन परिसरमध्ये, की जो की अकोल्याचा एक पॉईंट आहे खूप फेमस, की ज्यांना कोणाला गावाला जायचं असते तो इथेच येतो. तर हे आहे अकोला रेल्वे स्टेशन, जो की बाहेरचा परिसर आहे. गाडी पार्किंग वगैरे इथेच लागतात आणि इथूनच आउटर आहे. तसं बघितलं तर मला रेल्वे स्टेशनला काहीही काम नव्हतं, बट मी मग असं विचार केला की आपल्या व्ह्यूअर्सना हा एक परिसर दाखवून द्यावा. काही पॉईंटमधला हा एक छान पॉईंट आहे. घरी जात असताना असं वाटलं की आणखीन तुम्हाला एक गुरुद्वारा हा एक पॉईंट खूप छान आहे, हे पण दाखवून द्यावा. तर मित्रांनो, आलो आहे आपण घरी. तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग मला नक्की कळवा. आणि हा जो पार्ट आहे या ब्लॉगचा मी एक सेकंड पार्ट काढणार आहे, कारण की ब्लॉग जो आहे तो भरपूर लांब होतो आहे. कसा वाटला हा ब्लॉग कमेंटमध्ये मला नक्की कळवा.